दोस्तों नमस्ते। हम लोग पहुँचे उकली सुकली गांव में। यहाँ पर बहुत ही गरीब और एक किसान कुटुंब है और इस परिवार में लगातार पिछले 15 दिन से एक सांप दिखाई दे रहा है और सांप की वजह से पूरा परिवार जो है दहशत में है। सांप कभी कभार घर के अंदर दिखाई पड़ता है और बाद में घर में छिपने के लिए जगह बहुत होने के कारण वो लुप्त हो जाता है और ऐसी परिस्थितियों में उसको पकड़ना एक बहुत ही दिक्कत भरा काम हो चुका है दोस्तों। और ऐसी परिस्थितियों में उसको पकड़ना भी बहुत ज़रूरी है। हम लोग देख रहे हैं सर्पमित्र वनिता जो कि यहाँ सवेरे सवेरे आई, क्योंकि रात के करीबन 12:30-1 बजे से यहाँ पर एक दीवार खुदाई का काम चल रहा था और रात का समय था, इसलिए दोस्तों ज़्यादा कुछ कर नहीं पाते थे। लेकिन अभी अभी वो सांप सवेरे सवेरे दिखाई दिया है और घर के अंदर का जो सामान है बहुत सारा हटाया गया है। दीवार को भी ज़्यादातर गिराया गया है। अभी थोड़ा बहुत काम करके इसको निकाल लेंगे हम लोग। दोस्तों इस परिवार के छोटा नन्हा मुन्ना बच्चा और इनकी धर्मपत्नी जो यहाँ दिखाई दे रही है और पूरे गांववासी हैं, घर के उनके भाई है, सब लोग जुट गए हैं। अभी थोड़ी देर के बाद इस सांप को हम लोग यशस्वी रूप से निकाल लेंगे। धन्यवाद दोस्तों। दीवार को गिराने का काम चल रहा है। घर के अंदर की बीचों बीच की दीवार है जो 2 घर के लिए एक सामूहिक दीवार बनाई गई है और इस दीवार में पिछले 15 दिनों से लगातार सांप नजर आ रहे हैं। और दोस्तों करीबन 50 टीन इस घर के ऊपर, दोनों तरफ से 25-25 टीन है और इतना बड़ा घर के अंदर सोयाबीन के बोरे हैं, बहुत सारा सामान है और ऐसी परिस्थितियों में यहाँ रात भर से काम चल रहा था, कोई भी सोया नहीं। घर के बुजुर्ग, बच्चे एवं पूरे महिलाएं सब प्रभावित हो गए। अभी सबकी इस सांप की दहशत से जो है मुक्तता करनी है, इसलिए दोस्तों यहाँ पर सर्पमित्र वनिता जी आप पहुँची है सवेरे सवेरे और स्नेक रेस्क्यू ऑपरेशन जारी है। कुछ ही समय बाद हम पाएंगे एक सुंदर सांप को। लोगों के लिए चाहे सांप कितना भी डरावना प्राणी क्यों ना हो, लेकिन सर्पमित्र वनिता जो है सांपों के प्रति उनका जो भाव है वो बहुत ही उन्नत एवं अच्छा भाव है। इसलिए लोगों में जन जागृत करना, सांपों की जो दहशत है उसको कम करना, सही जानकारी लोगों को देना, ये सभी काम जो है सर्पमित्र वनिता जी जान से करती है दोस्तों। और इससे लोगों में भारी मात्रा में बदल आ रहा है, परिवर्तन हो रहा है। अभी लोग सांपों को मारते नहीं और वनिता जी की सहायता से बचाने हेतु आगे आते हैं। पूरा धुआं जो है घर में छा गया है। यहाँ पर गजानन माने हैं। फुकला माती काय होती मिरच्यापेक्षा पलीकडे जरा आरामदायक शिंगो जास्त काय समजा गेला चिकट पकडून काय करू नाही या दिया हमरा गोळे आसिया ढुकीने गोळे खाई के हे यार थोडे बात ना हां हिजो अरे यार ठंडन गोळे दिए मोठो अरे मा चुपन दे अंदर चुपन एकदम शांति से, विकास उसमें घुस ना जाए। तो हाँ, इसमें सांप का जो बिल है अंदर नजर आ रहा है और दीवार की खुदाई बड़ी होशियारी के साथ चल रही है दोस्तों। पूरी सावधानी बरती जा रही है। माटी की दीवार है और ये मट्टी जो है बिल्कुल बेजान हो चुकी है, थोड़ा सा टच करते ही गिर जाती है दोस्तों। बड़ी सावधानी के साथ काम चल रहा है। हम लोग देख रहे हैं यहाँ पर बड़े बड़े बिल और छेद जो
काळा आहे, काळा 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 आहे ना, काळा. आरडू नका, तुम्हाला शॉक लागेल. करंट दांगडू करू नका फक्त. काढून घ्या रे. हा एकदम हळू हा. मी सांगितल्या पद्धतीनेच हा. एकच बीट काढायची आहे. हा मी घेतो बरोबर काय हा. अरे थांबा यार, तुम्ही डोकं नका लावू. तुम्ही काय डोकं लावू नका फक्त वरची दांगडू नका. तिकडचे वरचे कोणी जाणार नाही. काम कर. त्याला टिकाच लागायला नको भैया. नाही नाही काहीच नाही लागू देत बिलकुल. नाही, या बाबांची काळजी वाटते मला. तुम्ही दूर थांबाल बाबा. निघू द्या ना आता. हे काय इकडनं बाहेर येतोय. तुम्ही टेंशन घेऊ नका, इकडनं बाहेर येतोय साप. काढा तिकडून व्हायब्रेशन करा, हळूहळू व्हायब्रेशन करा. व्हाइब्रेशन तिकुन इकडनं बाहर येतोय. दोस्तों सांप जो है लोकेट हो चुका है, बहुत भारी भरकम कोबरा है और अंदर घुस गया था. अभी 2 या 3 ईंट जो है निकालने के बाद सांप बिल्कुल हाथ में आने वाला है. सर्प मित्र वनिता जी बिल्कुल तैयारी में. और ऐसी अवस्था में बहुत ही सुंदर सांप, बहुत ही सुंदर सांप. और धीरे धीरे एक एक ईंट जो निकाली जा रही है. सांप का मुंह स्पष्ट रूप से दिखाई दे रहा है दोस्तों. बाहर आने की पूरी कोशिश में है. बहुत ही सुंदर सांप है और मुझे यकीन है कि वो इधर से ही बाहर आएगा. दोस्तों बहुत ही सुंदर सांप सर्प मित्र वनिता जी ने स्टिक पर लिया है. भारी भरकम कोबरा है, बड़ा सा सांप है दोस्तों. और इतना भी इजी नहीं है. मुंह 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 बहुत ही सुंदर, बहुत ही सुंदर, बहुत ही सुंदर. उतना ही जबरदस्त रेस्क्यू दोस्तों. सामने आइए. यशस्वी रूप से लगातार 15 दिन से दहशत में रखने वाला ये कोबरा जो स्पेक्टेकल कोबरा है, हम इसके फन देख सकते हैं और इसके फन के ऊपर जो सुंदर स्पेक्टेकल मार्क है उसको भी देख सकते हैं. भारी भरकम और तगड़ा कोबरा है दोस्तों. सर्प मित्र वनिता जी और साथ करने वाले माने परिवार के पूरे जवान और सभी लोगों ने बिल्कुल जैसे जैसे कहा है वैसे वैसे सावधानता से काम किया है और इसकी वजह से ये सुंदर कोबरा आज पकड़ा गया है दोस्तों. हम लोग देख रहे हैं सर्प मित्र वनिता जी. Hello friends, you are watching the very wonderful and knowledgeful channel Sarp Mitra Vanita Borade. Snake friend Vanita Borade is a snake survivor and world's first human snake rescuer who have made the world records about rescuing the 51,000 snakes and release it in forest proper habitat. We are seeing here snake friend Vanita Borade are successfully digging the wall and inside of the Mr. Prahlad Mane's house at Ukli Sukli, Tehsil Maker district, Bhutan in Maharashtra state. And now this family has been in a very threatened position. Before 15 days they are all in a very dangerous and very complicated situations because this cobra has been lookouted each and every members of family any times, and they also couldn't rescue it because lack of the knowledge, superstitions and also the afraiding of the snakes. They all are threatened when they look out these cobras. And you know here the very big hidden place which is the inside of this house, so it's a very complicated to rescue it. And now today, day after tomorrow, snake friend Vanita Borade have called here for rescuing this cobra, and she have now digging the wall with the help of Mr. Prahlad Mane, Gajanan Mane and all familiars, and also successfully rescued this cobra from this mud wall of the house inside. Now we will soon release this cobra with the collaboration of Forest PFA and Soyer Venture Multiple Foundation in proper habitat. You are seeing the very beautiful food of this cobra. सर्पमित्र वनिता यांनी आदरणीय प्रल्हाद माने, राहणार उकळी, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा यांच्या घरी हा सुंदर नाग पकडलेला आहे, जो की मागील 15 दिवसापासून घराच्या भिंतीमध्ये अधूनमधून दिसायचा. आणि घरामध्ये इतका मोठा साप असल्यामुळे मित्रांनो, घरामध्ये छोटे बालक आहेत, महिला आहेत आणि वृद्ध व्यक्ती आहेत, या सर्वांच्या निदर्शनास अधूनमधून हा साप यायचा आणि त्याच्यामुळे तो क्षणार्धात अंतर्धान पावायचा. घर हे मातीचं आहे, अतिशय गरीब कुटुंब आहे मित्रांनो. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, शेतामध्ये सोयाबीन काढणीचं काम सुरू आहे. घरामध्ये दोन्ही बाजूला भरगच्च सामान आहे आणि दोन्ही घराच्या मध्यभागामध्ये ही मातीची भिंत आहे आणि या भिंतीमध्ये तो अधूनमधून दिसायचा आणि नजरेला पडल्यावर आसरा घेऊन एकदम अंतर्धान पावायचा. मित्रांनो, हा साप ज्यांनी कोणी या घरामध्ये यापूर्वी पाहिला असेल त्यांची एकदम पाचावर धारण बसली आणि त्यांना दरदरून घाम फुटायचा आणि खूप भीती वाटायची मित्रांनो. कारण हा सापाचा धोका हा प्रत्यक्ष जीवघेणा धोका असल्यामुळे एवढा मोठा साप अचानक घरामध्ये नजरेला आल्यानंतर स्वाभाविक आहे
की त्याला पाहून भीती वाटणे. मित्रांनो, आपण बघतोय किती सावध नाग आहे. थोडी जरी आपण हालचाल केली तरी तो लगेच तिकडे आपला फणा वळवतोय आणि चावण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतोय. मित्रांनो, अतिशय डौलदार नाग, नागाचा डौलदार फणा, फुसफुस आवाज, त्याच्या फण्यावर असलेलं सुंदर हे मोडी लिपीतील इंग्रजी 10चा आकडा, ज्याला की लोक ओम असं म्हणतायत. आता आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे देवीचं नवरात्र सुरू आहे आणि देवी उपासक लोक, शैव उपासक लोक हे सापाला देवीचा आसूड समजतात, आभूषण समजतात. त्यामुळे घरामध्ये घट बसलेले आहेत आणि अशा पवित्र वातावरणामध्ये कोणीही आपल्या घरामध्ये जीवाची हत्या करायला धजावत नाही. मित्रांनो, आपल्या घरामध्ये देवाची स्थापना झाली असताना हत्या होणं किंवा एखाद्या प्राण्याचा जीव घेणं हे धर्म सुसंगत होऊ शकत नाही. म्हणून दया ही धर्म का मूल होत आहे. या भावनेला डोळ्यापुढे ठेवून लोक महाराष्ट्रामध्ये सापाला देवाची वागणूक देतात. साप म्हणजे ईश्वराचा आभूषण आहे, तो सुद्धा एक भगवंताचं स्वरूपच आहे असं समजून लोक सापाला मारत नाहीत. मित्रांनो, म्हणून आपण बघतोय की सर्पमित्र वनिता रात्री इथं आल्या होत्या. त्यांनी सगळा आढावा घेतला आणि सांगितलं की आता रात्रीची वेळ आहे आणि इतक्या रात्री आपल्याला भिंत खचवणं किंवा सापाला बाहेर काढणं हे जास्त धोकादायक होईल. आणि रात्रीला बऱ्याचदा मध्ये मध्ये वीज जी आहे ती कधी पण मध्येच वीज गुल होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या सापाला पकडणं फार धोकादायक असतं. म्हणून मित्रांनो, या मंडळींनी, माणिक कुटुंबियांनी रात्रभर अक्षरशः जागरण केलं. सर्वांनी आपल्या घरातील पोते बाजूला काढलेत. मुलं बाळ, लहान थोर सगळे या सर्वांनी जागून मेहनत करून सकाळी ह्या सर्व काठ्या डिऱ्या सगळ्या गोळ्या करून आपल्या घरावरचे टीन बाजूला करून मित्रांनो इथे जागा निर्माण केली आणि ही भिंत मोकळी केली. आणि आम्ही सांगू त्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित शांतपणे ती भिंत खोदण्यासाठी मदत केली आणि हळूहळू एक एक वीट बाजूला करीत मित्रांनो अखेर सापाचं बीळ उघडं पडलं. बिळामध्ये सापाचं डोकं दिसलं आणि नंतर हळूवार संपूर्णपणे हिंमत बांधून बिलकुल दहशतमध्ये असलेला हा परिवार, परंतु गजानन माने यांनी अतिशय सावधपणे मॅडमच्या मार्गदर्शनामध्ये हळूहळू सगळ्या विटा बाजूला करीत फार यशस्वीपणे हा सुंदर नाग पकडलेला आहे. आणि मित्रांनो, एक मोठी घटना होऊ शकलीच ती. सापाने जे आहे त्याचा फण फैलावला होता आणि चुकून मॅडमच्या हातामध्ये त्याचं शिपूट येण्याऐवजी डोकं आलं होतं. अशा परिस्थितीमध्ये, एवढ्या धोकादायक परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या मॅडमनी या सापाला आपल्या हातावर उचलून घेतलेल्या मित्रांनो पकडलेला आहे. आणि आता आपण त्याला बरणी बंद करून लवकरच जंगलामध्ये सोयरे वनचरे मल्टीवर्स फाउंडेशनच्या वतीने आणि मित्रांनो वन विभागाच्या सहाय्यतेने आपण जंगलामध्ये सोडून देणार आहोत. अतिशय सुंदर साप, तितकंच सुंदर त्याचा फणा. है और धूप जो है नागों को सही नहीं जाती, इसलिए बहुत सारे नाग घर के आजू बाजू में, अगर खेती में ऐसा सांप अगर निकलता है तो उसके ऊपर कुछ तो भी ढकने के लिए कूड़ा कचरा जो खेती में होता है, सोयाबीन क्रॉप की जो फसल होती है वो उसके ऊपर डाल देना चाहिए और दूर से निगरानी करनी चाहिए. सांप को मारने की कोशिश नहीं करनी चाहिए दोस्तों, क्योंकि इसमें सांप खेत में छिपने के लिए बहुत सारे बिल होते हैं और उसको वहाँ की पूरी छिपने की जगह मालूम होती है, इसलिए वो हमको भूल देकर, चकमा देकर भाग सकता है. दोस्तों, सर्पमित्र वनिता जी जो है विश्व की प्रथम महिला सर्पमित्र है, जिन्होंने 51,000 से भी ज़्यादा सांपों को यशस्वी रूप से पकड़कर जंगल में छोड़ा है और 51,000 सांप पकड़ने वाली विश्व की प्रथम महिला सर्परक्षक ऐसा बहुमान उनको प्राप्त हो चुका है. सर्पमित्र वनिता जी द्वारा पकड़े गए इस विक्रमी सांपों की जो सर्पमित्र वनिता जी द्वारा पकड़े गए सभी विक्रमी सांपों की जो नोंद है, इसको शासकीय दफ्तर में दर्ज किया गया है. दोस्तों, इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड और गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में सर्पमित्र वनिता जी ने अपनी सर्प सेवा की एक अनोखी और अच्छी छाप छोड़ी है. दोस्तों, विश्व की प्रथम महिला सर्परक्षक होने के नाते इतने सारे सांपों को जीवदान देने का महत् कार्य उनके द्वारा संपन्न हो चुका है और लगातार ये सर्प सेवा लोगों के हित में जारी है. दोस्तों, हम लोग देख रहे हैं सर्पमित्र वनिता जी, जिन्होंने अभी अभी उकली गांव से प्रहलाद माने जी के घर से स्पेक्टेकल कोबरा दीवार के अंदर से पकड़ कर लाया है
और इसको हम वन विभाग में अभी छोड़ने जा रहे हैं दोस्तों। हम लोग देख रहे हैं सर्पमित्र वनिता जिन्होंने यशस्वी रूप से सांप को पकड़कर एक जोखिम भरा काम जो है उसको सही अंजाम दिया है दोस्तों। सांप की दहशत थी और ऐसी परिस्थितियों में अभी इसको गाड़ी में ले एक प्लास्टिक जार में बंद करके गाड़ी की सहायता से जंगल में छोड़ने हेतु ले जाएगा दोस्तों। छोड़ दीजिए। हम देख सकते हैं सांप कुंडली मार के बैठा है। कोबरा है दोस्तों, बहुत अच्छा कोबरा है। धन्यवाद दोस्तों। नहीं नहीं हो मित्रांनो, आपण बघतोय हा माने परिवार, ज्या परिवाराने आत्ताच 8-9 लाख रुपये खर्च करून त्यांच्या कुटुंबातील बुजुर्ग आईच्या आजारपणामध्ये त्यांना एका मोठ्या अतिप्रसंगातून वाचवलेला आहे। पहिलेच गरिबीची परिस्थिती, त्यामध्ये 8-9 लाखाचा आजारपणाचा खर्च आणि वर्ण मित्रांनो सोयाबीन आणि शेती ही अत्यंत बिकट अवस्थेमध्ये असताना आपण बघतोय प्रल्हाद माने, त्यांचे चिरंजीव, हे तिघही भाऊ आणि अतिशय गरिबीचा हा परिवार। आणि या परिवारामध्ये इतकं मोठं संकट की मागील 15 दिवसापासून अधूनमधून हा साप घरामध्ये दिसत होता। आणि मित्रांनो, सर्पमित्र वनिता बोराडे यांना इथे बोलवून त्यांच्या मार्गदर्शनात या सर्व मंडळींनी काल 2 दिवसापासून लगातार 18 तास हे साप पकडण्याचं जी मोहीम आहे, रेस्क्यू ऑपरेशन आहे, हे यशस्वी करण्यासाठी पूर्व तयारी केली आणि योग्य वेळेला योग्य ती सगळी तयारी करून व्यवस्थितपणे काम केल्यामुळे आज आपण बघतोय स्टिकवर हा सुंदर कोबरा जो की सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वर उचललेला आहे। आपण बघतोय मित्रांनो, अत्यंत विषारी नाग आणि या नागाचं विष जे आहे ते न्यूरोटॉक्सिक प्रकारचं असतं। अत्यंत विषारी नाग आहे, तो अगदी फमफम करतोय आणि फुसकार टाकतोय मित्रांनो। अतिशय धोकादायक परिस्थिती, परंतु तितक्याच यशस्वीपणे सर्पमित्र वनिता यांनी याला पकडलेला आहे। आणि मित्रांनो, आपण त्याला आता बरडी बंद करणार आहोत। सोयरे वनेचरे मल्टीवर्स फाउंडेशन आणि मित्रांनो वन विभागाच्या सहाय्याने याला जंगलात सोडण्यात येईल। सर्पमित्र वनिता बोराडे हे जगातील प्रथम महिला सर्परक्षक असून 51,000 सापांना त्यांनी यशस्वीरित्या पकडून वन विभागाच्या मदतीने जंगलात सोडल्याचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे। मित्रांनो, जगप्रसिद्ध आणि ख्यात कीर्त महिला सर्पमित्र वनिता बोराडे ह्या लोकांमध्ये सापांविषयी जनजागृती करतात, लोकांना सापाबद्दलचं वास्तविक आणि सत्य ज्ञान देतात आणि पकडलेले सगळे साप वन विभागामध्ये नोंदणी करून जंगलामध्ये सोडतात। इतकंच नाही मित्रांनो, कोणाला जर साप चावला तर त्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये ॲडमिट करून त्याला सेवा शुश्रूषा करून त्याचे प्राण वाचवण्यासाठी मदत करतात। मित्रांनो, असा विषारी नाग घरात निघाला आणि कोणालाही चावला तर कृपया जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन योग्य ते उपचार करा। आणि मित्रांनो, कुठल्याही सापाचं विष किंवा नागाचं विष हे जडीबुटी मंत्रातंत्राने उतरत नसून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे हाच एकमेव उपाय आहे। म्हणून जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये सर्पदंशाची लस जी असते अँटी स्नेक वेनम ASV मोफत उपलब्ध असते। त्यामुळे कृपया कोणालाही साप चावला असता देवाधर्माकडे किंवा इतर ठिकाणी जाऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याला जवळच्या सरकारी दवाखान्यात नेऊन त्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी मदत करा। धन्यवाद मित्रांनो, आपण सर्वांच्या सहकार्याने या सापाला इथं पकडलेलं आहे। आपण पाहतोय आदरणीय प्रल्हाद माने यांना कसं वाटतंय काका? आता बरं वाटतंय? कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्या मनावरची भीती काय म्हणते? छोटं बाळ हसतंय का? हा, काय कसं वाटतंय पिल्लू? हॅलो, बाय, गुड गुड, वा वा वा, धन्यवाद मित्रांनो।